श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण अशी मी स्वामी महाराजांना प्रार्थना करते. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. उद्या मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे. काही तुम्ही केलं नाही तरीही चालणार आहे, पण लवंगाचा अतिशय प्रभावी असा उपाय मी तुमच्या सोबत आज शेअर करणार आहे. कितीही कठीण इच्छा तुमची पूर्ण होणार आहे. 24 तासात घरातील इडापिडा नजरबाधा दूर होणार आहे. मार्गशीर्ष महिना हा देवी महालक्ष्मी आणि भगवान श्रीकृष्ण यांना समर्पित आहे. या दिवशी आपण भगवान श्रीकृष्णाची आणि माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. तसेच या महिन्यामध्ये गुरुपौर्णिमा सुद्धा आहे. त्यामुळे गुरुतत्व हे 1000 पटीने सक्रिय असतं असे म्हणतात. त्यामुळे या महिन्यामध्ये आपण जे पण काही करणार, सेवा करणार देवाची, त्याचं 1000 पटीने फळ आपल्याला प्राप्त होत असते. म्हणून आपण जेवढी होईल एवढी सेवा या महिन्यामध्ये करायची आहे आणि आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना सुद्धा करायची आहे. तुमच्या घरामध्ये काही त्रास असेल किंवा नजर लागलेली असेल, सतत भांडण, कटकट, इडापिडा, नजरबाधा कुणाला झालेली असेल, घरात आलेला पैसा टिकत नाही किंवा खूप काही त्रास आहे, कोणी आजारी व्यक्ती असेल किंवा सतत आजारी पडत असेल, तर तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे. तुमचा एखादा गुप्त शत्रू असेल, ती तुम्हाला त्रास देत असेल, तोंडावरती चांगले बोलतात आणि पाठीमागे तुमची निंदा नालस्ती करतात, अशा लोकांना तुमच्यापासून दूर ठेवायचं असेल तर तुम्ही हा लवंगाचा उपाय आवर्जून करा. लवंग ही माता लक्ष्मीला प्रिय अशी आहे. लवंगेपासून घरातील वाईट शक्ती दूर होते आणि कितीतरी इच्छा पूर्ण होतात. त्यामुळे आपण हा आज म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातला दुसऱ्या गुरुवारी हा उपाय करत आहोत. तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही. तर तुम्हाला सकाळी म्हणजेच गुरुवारच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत, दररोजची देवपूजा तुम्हाला करून घ्यायची आहे, सगळी स्वच्छता करायची आहे घराची. त्यानंतर तुम्हाला हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता किंवा तुम्ही संध्याकाळी जरी हा उपाय केला तरीही चालणार आहे. दिवा लागण्याच्या वेळेस करा किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला जमेल तेव्हा हा उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय करत असताना मनामध्ये फक्त सकारात्मक तुमच्या घरामध्ये वातावरण पाहिजे त्यावेळेस करा, नाहीतर साईटला भांडण कटकट चालू आहे आणि तुम्ही हा उपाय करायला घेतलाय असं अजिबात नाही. त्यावेळेस तुमचं मन शांत असेल त्यावेळेस हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला एका वाटीमध्ये 11 लवंगा घ्यायच्या आहेत. लवंगा ही कुठेही तुटलेल्या नसाव्या किंवा फूल त्याचं तयार झालेलं असावं, अशा शाबूत लवंगा तुम्हाला 11च घ्यायच्या आहेत. बघा 11 लवंगा घ्यायच्या आहेत. एका वाटीमध्ये तुम्हाला देवाच्या समोर बसायचं आहे. वाटीमध्ये लवंगा घेतल्यानंतर एक लवंग तुम्हाला डाव्या हातामध्ये घ्यायची आहे. डाव्या हाताची मूठ तुम्हाला झाकायची आहे. लवंग एकच घ्यायची आणि मूठ झाकायची आहे. तर तुम्ही जी पूजा घातलेली आहे महालक्ष्मीची त्याचं पुस्तक जे आहे देवीचं आपण कहाणी वाचतो, ते पुस्तकामध्ये लक्ष्मी अष्टक आहे, महालक्ष्मी अष्टक, ते अष्टक तुम्हाला पूर्ण वाचायचं आहे. हातामध्ये एक लवंग घ्यायची आहे, एकदा अष्टक वाचायचं आहे. त्याच्यानंतर ती लवंग खाली ठेवायची, दुसरी लवंग घ्यायची, महालक्ष्मी अष्टक पूर्ण वाचायचं, नंतर ती लवंग खाली ठेवायची. असं तुम्हाला 11 वेळा करायचं आहे. आणि हा उपाय करत असताना सर्वांना घरातील सांगून ठेवायचं आहे की कुणीही मध्ये डिस्टर्ब करणार नाही, याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. जर तुमचं लक्ष दुसरीकडे असेल आणि तुम्ही ही वाचत आहे किंवा तुम्ही ही करत आहे देवासाठी सेवा किंवा आपल्या घरासाठी उपाय करत आहात तर त्याचं फळ तुम्हाला भेटणार नाही. त्यामुळे तुम्ही ही उपाय करत असताना घरच्यांना सांगून ठेवायचं आहे की मधी बोलू नका किंवा मधून तुम्हाला उठायचं नाही. कितीतरी संकट येतात किंवा देवपरीक्षा बघतो की तुम्ही मनापासून करताय का, त्यामुळे तुम्ही अजिबात उठू नका. मग हा उपाय तुम्हाला बघा इतका साधा सोपा उपाय आहे आणि ती महालक्ष्मी अष्टक हे पुस्तकामध्ये दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही ही अष्टक तुम्हाला 11 वेळा बोलायचं आहे. बोलून झाल्याच्या नंतर ही लवंगा जी आहेत 11 ती तुम्हाला एक लाल कपड्यामध्ये ठेवायची आहेत किंवा एक वाटीमध्ये ठेवा तरीही चालणार आहे. तुम्हाला पूर्ण मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत म्हणजेच गुरुवार तुम्ही उद्यापन ज्यावेळेस करणार तोपर्यंत हे लवंगा तुम्हाला देवाच्या इथं समोर ठेवायच्या, म्हणजे देवघरामध्ये ठेवायच्या आहेत. पूजा उचलल्याच्या नंतर तुमची जी मार्गशीर्ष महिन्याची पूजा आहे ती दुसऱ्या दिवशी आपण उचलतो, उत्तर पूजा करतो. त्यानंतर तुम्ही हा लवंगा देवघरामध्ये आणून ठेवायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला पूर्ण हा महिना झाल्याच्या नंतर
तुम्हाला त्या लवंगाचं काय करायचं आहे तर ती लवंगा तुम्हाला फेकून सुद्धा द्यायच्या नाहीत किंवा कुठं ठेवायच्या सुद्धा नाहीत. तर घरातील प्रत्येकाने एक एक लवंग खायची आहे. तुमच्या घरामध्ये 2-3च मेंबर आहेत किंवा 4 जण आहेत, लहान मुलं खात नाही, तर तुम्ही मोठी जी आहेत त्यांनी ती लवंगा खायच्या आहेत, तर टाकून द्यायच्या नाहीत. लवंगामध्ये खूप सारे गुण आहेत, त्यामुळे तुम्हाला ही लवंग तुम्ही खायची आहे. आणि खाल्ल्याच्या नंतर जी चोथा राहतो ती तुम्हाला टाकून दिला तरी चालणार आहे, पण त्याचा रस जो आहे ती पूर्ण तुम्हाला गिळायचा आहे. तुम्ही दररोज एक लवंग जरी खाल्ली तरीही चालणार आहे. पण तुम्हाला मार्गशीर्ष महिना संपल्याच्या नंतरच हा उपाय करायचा आहे. म्हणजे उपाय तुम्हाला उद्याच करायचा आहे, पण हा लवंगा जी आहे ती लवंगा तुम्हाला मार्गशीर्ष महिना संपल्याच्या नंतर खायची आहे. तोपर्यंत देवाच्या समोर ठेवायच्या आहेत. तुमच्या अंगामध्ये काही वाईट शक्ती आहे, नजरबाधा तुम्हाला झालेली आहे, ती सुद्धा दूर होणार आहे. जर तुमचं लहान मूल लवंग खायला तयार होत असेल त्याला थोडीशी द्या, तुकडा थोडासा, पण त्याला पण काही त्रास असेल किंवा आजारी पडत असेल किंवा त्याला नजर लागलेली असेल तरी पण हा उपाय तुम्ही आवर्जून करा. कोणी घरामध्ये आजारी व्यक्ती, भरपूर आजारी व्यक्ती, त्याला असं तोंडामध्ये ठेवून त्याचा रस गिळायला सांगा. चावायला येत नसेल तरीही चालेल, तसं काय नाही, पण तुम्ही त्याचा चोथा नंतर फेकून द्या. पण त्याच्या अगोदर फेकून नका देऊ कचऱ्यामध्ये, किंवा विसर्जन तुम्ही साहित्य करता आपण देवाचं त्यावेळेस तुम्ही नका फेकून देऊ. खाल्ल्याच्या नंतर फेकून द्या. तुमच्या घरामध्ये कितीही काही वाईट शक्ती असू द्या, सर्व काही या महिन्यामध्ये तुमचं दूर होणार आहे. 24 तासामध्ये तुम्ही जर हा उपाय उद्या केला तर 24 तासामध्ये तुमच्या घरातील इडापिडा, नजरबाधा, वाईट शक्ती सर्व काही दूर होणार आहे. पतीची, मुलाची, सर्वांची प्रगती होणार आहे. तुमच्या घरामध्ये महालक्ष्मीचा वास राहणार आहे. तसेच नवरा बायकोचं अजिबात पटत नाही किंवा लहान मुलं भांडण वगैरे करत असतील तर तुम्हाला दुसरा एक उपाय करायचा आहे. तो म्हणजे तुम्हाला संध्याकाळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. बघा, दिवे लागण्याच्या वेळेस हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे मातीचा. मातीचा दिवा नसेल तर तुम्ही कोणत्याही धातूचा दिवा घेतला तरीही चालणार आहे, पण मातीचा दिवा खूप महत्त्वाचा, म्हणजे त्याच्यामध्ये शक्ती असते की कुठलीही वाईट शक्ती शोषून घ्यायची, त्यामुळे मातीच्या दिव्याला खूप सारं महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही मातीची जर तुमच्याकडे पंती असेल तर ती पंती आवर्जून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला मोहरीचं किंवा तिळाचं तेल घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 2 लवंगा टाकायच्या आहेत. बघा, 2च लवंगा टाकायच्या आहेत, फूल असलेले टाकायचे आहेत आणि तुम्हाला देवासमोर बसायचं आहे. चिमूटभर हळद सुद्धा टाकायची आहे त्याच्यामध्ये. महालक्ष्मीला खूप प्रिय हळद आहे आणि लवंग सुद्धा आहे. त्यामुळे तुम्हाला हा उपाय करत असताना देवासमोर बसून प्रार्थना करायची आहे आणि देवासाठी हा सेपरेट आपल्या घरासाठी हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. याने तुमच्या घरातील वाईट शक्ती सर्व काही दूर होऊन घरामध्ये सकारात्मकतेचं वातावरण होईल आणि तुमच्यात काय भांडण कटकट असेल ती दूर होईल. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.